रामनामाचा अनंत 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 सामर्थ्य महिमा। त्या रामनामाचं श्रवण सहज जरी कानामध्ये रामनाम गेलं तर अनंत अनंत जन्मीचं दुःख जाऊन स्वयंसिद्ध अशा मोक्षाची प्राप्ती जीवाला होते। ते रामनाम, त्या रामनामाचं श्रवण त्या संतांच्या समागमामध्ये आपल्या कानावर पडेल। त्यांचं उच्चिष्ट म्हणजे तुका म्हणे शेष सेवीन आवडी, वचन न मोडी बोलिले ते। त्यांचं शेष आपण सेवन करावं म्हणजे त्यांचं ज्ञान आपण सेवन करावं, त्यांचं आचरण आपण अंगीकारावं, त्या ज्ञानाचा उद्बोध आपल्या अंतःकरणामध्ये करून घ्यावा। त्यासाठी कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंक तेथे भले। लहानाहून लहान होऊन राहावं महाराज। तिथं गेल्यानंतर अतिशय लहान व्हावं, किती लहान व्हावं, किती लहान व्हावं, लहानाहून लहान व्हावं, दीनपणे रंक तेथे भले। महाराज संतांचा स्वभाव असा आहे की त्यांच्या संगतीत जो कोणी गेलेला आहे ना त्यांच्यावर अपकार करणाऱ्यावरही उपकार करण्याचा त्यांचा स्वभाव आहे। त्यांचे अभंग दोन दोन आम्ही गातो महाराज। आजकाल एक वेळ संपलेली आहे आपली, आजकाल एक फॅड निघालंय बाबा। काय काय नाही, एक पाटीभर फुलाच्या पाकळ्या करून आणतात, मग ते विठोबा रखुमाईच्या वेळेस ते महाराजाच्या डोक्यावर। अहो पाकळ्या कुणाच्या डोक्यावर टाकाव्यात, कशासाठी टाकाव्यात? दोन अभंग आम्ही गातो तरी याच्या डोक्यावर पाकळ्या टाक, त्याच्या डोक्यावर पाकळ्या टाक। संप्रदाय हे अपेक्षित ठेवत नाही। आमच्या संप्रदायामध्ये दर्शनाला महत्व आहे। संप्रदाय प्रदर्शनाचा पुरस्कार करत नाही। संप्रदाय प्रदर्शनाचा पुरस्कार करत नाही। वारकरी संप्रदायामध्ये दर्शनाचा पुरस्कार आहे। भगवंताचं दर्शन व्हावं यासाठी अट्टहास करावा, त्या दर्शनाचं प्रदर्शन करणं हे संप्रदायाला मान्य नाही। म्हणून टाका तुम्ही, तुमचं प्रेम आहे, पण आम्हालाही उधळून घ्यायला काही वाटलं पाहिजे ना हो। अहो जगद्गुरु तुकोबारायांना आपण काय दिलं, ज्ञानोबारायांना आपण काय दिलं? ज्यांच्या झोळीमधलं पीठ हिसकावून घेऊन शेण टाकावं, त्या ज्ञानोबारायांनी प्रार्थना करावी। अवघाची संसार सुखाचा खरीन, दिसोत परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिघो महाबोध सुकाळा माझी विश्व। ज्यांना भिक्षा दिली नाही त्यांनी जगाचा संसार सुखी करण्याची प्रतिज्ञा करावी, हा संतांचा स्वभाव आहे। म्हणून त्या संतांच्या संगतीत जर आपण गेलो ना, सर्व सुखाचं आगर असणारा परमात्मा त्यांच्या हृदयामध्ये असल्यामुळे त्यांच्या पंगतीत आपण वसलो की सर्व सुख त्या संगतीमध्ये आपल्याला प्राप्त होईल। अभंगाच्या शेवटच्या तुका माने सर्व